की मुलांना मार्गदर्शन करणं आहे, त्यांचा सत्कार करणं आपल्यासाठी उत्तम आहे. मला बहुतेक ठिकाणी सत्कारासाठी बोलवलं, पण सगळ्यात जास्त आनंद मला तेव्हा होतो जेव्हा एखाद्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांसोबत इंटरॅक्शन करायला बोलवतात. कारण तुमच्यामध्ये आता हे तुमचं जे वय आहे ते एकदम बरोबर आहे. आता तुमच्या विचारांची जडणघडण व्हायला सुरुवात होते. मास्टर ऑफ टेक्नॉलॉजी M.Tech केलं. त्यामध्ये माझी ब्रांच वॉटर रिसोर्सेस इंजिनिअरिंग होती. त्या 2 वर्षानंतर मी लगेच PhDला ॲडमिशन घेतलं. तर त्यानंतर मी एक इस्रोची परीक्षा दिली होती आणि त्या परीक्षेतून मला हे रिसर्च सायंटिस्ट म्हणून पद मिळालं. तर इस्रो म्हटलं की आपल्याला माहिती आहे की अंतराळात जायचं असतं. तर बेसिकली लोकांची हीच संकल्पना आहे, अंतराळवीर हे आपण इस्रोशी कनेक्ट करतो. तर इस्रो हे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन आहे. स्पेसशी रिलेटेड ज्या पण काही गोष्टी आहेत आपण त्या तिथे स्टडी करत असतो. तर हे अंतराळात जे जातात ते तिथून वेगवेगळ्या ग्रहांवरती जातात. तिथल्या हवामानाचा त्यांना अभ्यास करायचा असतो. तिथून वेगळे ते सॅम्पल्स घेऊन येतात. पृथ्वीवरती आल्यावर त्यांना ते सॅम्पल स्टडी करण्यासाठी स्पेशलिस्ट लागत असतात. वॉटर रिसोर्स स्पेशलिस्ट, जिओ सायन्सेस स्पेशलिस्ट हे लागत असतात. तर आम्ही त्या अप्लिकेशन सेंटरमध्ये काम करतो की ते जे पण काही आणलेले सॅम्पल असतील त्याच्यातून आपण काय माहिती घेऊ शकतो, त्याच्यातून आपल्याला काय सांगता येईल. तर यावरतीच आम्हाला रिसर्च करायची असेल. आता तुम्ही म्हणता की आम्ही तर लहान आम्ही काय करायचं, आम्ही कसं जायचं. तर मला एवढंच म्हणायचं आहे की तुम्ही लहान आहात तर ही एक उत्तम वय आहे. कारण पुढे मोठं झाल्यावर तुम्हाला वेळेची खूप कमी भास होते. तर आता तुम्ही प्रत्येक गोष्टीला डीपमध्ये जाऊन स्टडी करू शकता. तुमचे जे शिक्षक आहेत त्यांचं योग्य मार्गदर्शन घेऊ शकता. कारण पुढे नंतर या सगळ्या गोष्टींचं अप्लिकेशनच आहे. आणि पार्टिसिपेट करा. हे तुम्हाला लॉंग टर्ममध्ये कामी येईल सगळ्या गोष्टी. आणि तुमच्या सगळ्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी माझ्या शुभेच्छा. आणि मला इथे बोलवल्याबद्दल सर्वांचे आभार. धन्यवाद.